रामबंधू आज काय स्पेशल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। स्टफ्ड टोमॅटो किंवा स्टफ्ड भोपळी मिरची असे पदार्थ आपण बघितलेत, पण आज एक वेगळा एक व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहोत, स्टफ्ड मशरूम। आणि तो काय पदार्थ आहे ते सांगण्यासाठी आपल्या सोबत आहे नेहा। हाय नेहा। हाय। स्टफ्ड मशरूम इटसेल्फ आय मीन वेगळं वाटतंय हे ऐकायला सुद्धा। हो, ऍक्च्युअली आपण जनरली हा तंदूर आयटम मध्ये आपल्याला बघायला मिळतो, पण घरी करण्याबद्दल कोणी विचार नाही करत। तर आज गॅसवर तसं सिमिलर काय आपल्याला करता येईल हे मी दाखवणार आहे तुम्हाला। चालेल। काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे त्यासाठी? आपल्याला लागणार आहे ग्रेटेड पनीर, त्याच्यानंतर मशरूम, बारीक चिरलेला कांदा, चिरलेलं बॉइल्ड कॉर्न, चिरलेलं कॅप्सिकम, बटर, बारीक चिरलेली लसूण, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। बर, करूया सुरुवात? हो, स्टार्ट करूया। स्टार्टला आपल्याला आधी हे मशरूम जनरली जे विथ स्टेम अवेलेबल असतात, तर स्टफिंग करायचं कुठे त्याच्यासाठी आपण जागा बनवणार आहोत। तर एखादा छोटा चमचा घेऊन आपण इथे असं हे पिअर्स करायचं, सॉफ्ट असतं एकदम ते, आणि मग हे थोडंसं हलवून लूज करता येतं आणि हे इथे ब्रेक करायचं। तर असं आपल्याला हे गॅप इथे तयार होते। तर अशा प्रकारे इझिली स्टेम निघतात, ते लूज असतात। आणि हे स्टेम काढल्यावर मग आपण ते ब्लांच करून घ्यायचे। तर ते ब्लांच ऑलरेडी मी करून ठेवलेले आहेत। आणि मेन म्हणजे बाकी सगळी तयारी झाली की मग मशरूम वर यायचं, कारण ते जनरली ब्राऊन लगेच पडायला लागतात, त्यामुळे लास्ट अगदी मशरूम काढायचे ब्लांच करायला। तर त्याचं आपण आता स्टफिंग बनवायला लागूया। हा पॅन आपण हीट होत ठेवूया। अगदी थोडंसं बटर आहे, त्याच्यात आपण बारीक चिरलेली लसूण घालायची आहे, त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट आणि कांदा। मला एक चमचा देणार आहे परतायला। ह्याच्यात आपण कॅप्सिकम घालणार आहोत आणि कॉर्न। परत एक अर्धा मिनिट झाकण ठेवूया आपण, म्हणजे पटकन कुक होईल। आता हे झाकण काढूया आपण, त्याच्यामध्ये पनीर घालायचं। तू परतत राहशील त्याच्याबरोबर। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला, थोडासा त्याचा वास यायला। हे स्टफिंग खूप स्पायसी असं नाही करायचंय, मीडियम स्पायसी असलं पाहिजे। आणि लिंबाचा रस, एकच चमचा टाकलास? हा, एक चमचा, आणि मीठ। परत एकदा झाकण ठेवूया आपण, म्हणजे पटकन होईल। काढू झाकण? हो, आता चालेल, आणि गॅस घालवला तरी चालेल। स्टफिंग काढून घेऊ। मला एक डिश येतेच तिकडनं, आपण त्याच्यावर एक टिश्यू ठेवूया, म्हणजे जर काही एक्सेस पाणी राहिलं असेल मशरूम मध्ये तर ते निघतं। स्टफ करता करताच आपल्याला ते करून चालेल। आता हे आपण हाताने भरायला लागेल, कारण ते दाबलं गेलं पाहिजे आत, नाही तर जेव्हा पॅनवर ठेवू तर स्टफिंग सगळं बाहेर पडायचं। पॅन मंद आचेवर हीट करायला ठेवू शकते। थोडंसं साइडनी बटर सोडशील.
आता त्याच्यावर झाकण ठेवूया. किती वेळ? 5-10 मिनिटं? 5 मिनिटं झाल्यावर मग आपण ते टर्न करायचे आणि परत थोडा वेळ कुक करायचा. ओके. आता आपण हे झाकण काढून चेक करायचंय. हे थोडं पाणी सुटलं असलं तरी ते नॉर्मल आहे, म्हणजे पॅनिक नको व्हायला, कारण जसं मी म्हटलं मशरूमला खूप पाणी सुटणार. तर आता आपण हे टर्न करायचे. एकदम अलगदपणे करायला लागतात, काही काही वेळेला स्टफिंग नाही तर बाहेर पडतं. आणि ते पाणी हाय फ्लेमवर आटून घ्यायचं आपण. पाणी सगळं आटून द्यायचंय का? हा, ती एक ड्राय स्टार्टर टाईप डिश आहे. पाणी एकदम आटत आलंय आता. आता आपण हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. हे तुम्ही ओव्हन असेल घरी तर त्याच्यात पण ट्राय करू शकता तुम्ही. ते त्याच्यात पण छान होतं. फक्त जो खवंगपणा गॅसवर एक येतो तो ओव्हन मध्ये तेवढा येत नाही. ह्याला आपण टूथपिक्स लावून ठेवूया, म्हणजे जितकं पटापट बनलंय तितकं पटापट खाता येईल. ऑल योर्स. अरे थँक्यू. एवढी मस्त स्टफ्ड मशरूम अशी एक वेगळी डिश तू दाखवलीस, जी आमच्या कार्यक्रमाला अतिशय सुटेबल आहे. थँक्स अ लॉट फॉर दॅट. वेलकम. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका.